नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जी कांदे लागवड झाली तर कांदे लागवड झाल्यानंतर आता जवळजवळ 2-2.5 महिन्याच्या याच्यामध्ये आहे. तर आपल्याला आता साईज झाली पाहिजे, कलर आला पाहिजे. तर या ठिकाणी कोणतं न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे ते महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला पहिलं काम असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम येतो किंवा जमिनीचा प्रॉब्लेम आहे की आपली जमीन आवडलेली आहे, त्यामुळे आपटेक होत नाहीये. बरेचसे लोक म्हणतात की 14-43 सोडा, 60-20 सोडा. तर काय करणं गरजेचं आहे? तर या ठिकाणी पहिलं काम सांगतो की आपली जमीन आवडली गेलेली आहे, तर आपटेक होणं खूप गरजेचं आहे. खतं भरपूर टाकलेली आहेत, खतं अवेलेबल होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिले NPK कॉन्सो जे आहे एकरी 2 लिटर या ड्रिपच्या पाणी असेल किंवा पाटपाणी असेल, आपल्या ह्या पाटपाण्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी द्यायचे NPK कॉन्सो 2 लिटर. त्याचबरोबर मायकोझॉन 200 ग्राम प्रति एकर या पद्धतीमध्ये द्या. निश्चितच आपल्या जमिनीचे सुपीकता म्हणतो आपण त्याला, चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ओपन होणार आहे. आणि विशेष म्हणजे जे आपण टाकलेली जे न्यूट्रिशन आहे, जे खतं आहे, ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये अवेलेबल होणार आहे. त्यामुळं शक्यतो NPK कॉन्सो 2 लिटर एकरी आणि मायकोझोन 200 ग्राम ह्या प्रति एकर या पद्धतीमध्ये द्या. निश्चितच जी आपण अगोदर जी खतं टाकलेली आहेत, जी सुरुवातीचा पहिला डोस असेल, दुसरा डोस असेल, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये पिकाला लागू होणार आहे. निश्चित त्याचा फायदा सुद्धा 100% होणार आहे. निश्चितच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, शेतकऱ्यांना पाठवा. धन्यवाद.